लग्नाच्या पहिल्याच रात्री मी नवरी बनून सजून धजून रूममध्ये बसली होती आणि अचानक घरातील लाईट गेली. लाईट जाताच मला भीती वाटू लागली, कारण माझ्या बहिणीने मला असे सांगितले होते की जर तुला घाम आला तर तुझा मेकअप पूर्णपणे उतरून जाईल आणि तुझा ओरिजिनल चेहरा पाहून तुझा पती घाबरून जाईल. त्यामुळे तू चेहऱ्यावर घाम येऊ देऊ नकोस. आणि लाईट जाताच सर्वात आधी माझ्या मनात हाच विचार येऊ लागला आणि माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले, कारण माझा रंग खूप काळा होता. दीपकसोबत माझी ओळख फेसबुकवर झाली होती. आधी आमची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आम्ही रोज फोनवर चॅटिंग करत असत. त्याने मला प्रत्यक्ष पाहिले नव्हते आणि याच गोष्टीमुळे त्याला समजू शकले नाही की मी समोरासमोर कशी दिसते. पण मी नाके डोळे चांगली होती. फोटोमध्ये मी गोरीच दिसत होती. एके दिवशी त्याने माझ्याकडून माझा फोटो मागवला आणि जेव्हा मी त्याला माझा फोटो पाठवला, त्याने मला पाहताच मला पसंत केले आणि आम्ही लग्नाची तयारी केली. त्याआधी आम्ही एक वेळा भेटलो होतो, पण तोही कामानिमित्त बाहेर जात होता. तो कारमध्ये बसला होता आणि मी चेहऱ्यावर मेकअप करूनच त्याला भेटण्यासाठी गेली होती. त्यामुळे ही गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही आणि थोड्या दिवसात आमचे लग्न झाले. आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा लाईट गेली, तेव्हा मी एका रूममध्ये बसून हाच विचार करत होती की जर घामाने माझा मेकअप निघून गेला तर तो बघताच दीपक मला सोडून देईल. घरातील लाईट जाताच मी पटकन उठून बाथरूममध्ये गेली आणि थोड्याच वेळात लाईट पुन्हा आली. मी असा विचार केला होता की लाईट आल्यावर बाथरूममध्ये मी माझा मेकअप ठीक करेल आणि मग बाहेर पडेल. जशी लाईट आल्यावर मी बाहेर गेली तेव्हा मी माझ्या पतीकडे पाहिले. त्याला पाहून मी सुन्न झाले, कारण तो तर माझे नाव निशा आहे आणि माझा रंग खूप काळा होता आणि याच कारणामुळे मला जेही स्थळ येत होते ते मला नाकार देत होते. याच गोष्टीमुळे माझे आई वडील आणि मीही खूप चिंतित होती. त्यांना असे वाटत होते की माझे लग्न होईल की नाही. मी माझ्या दोन्हीही बहिणींपेक्षा रंगाने खूप सावळी होती आणि याच कारणामुळे त्या लहान असूनही त्या दोघींची लग्न झाली होती. माझा रंग सावळा असल्यामुळे मला कोणीही पसंत करत नव्हते. मुलं मला पाहायला घरी तर येत होते, पण मला रिजेक्ट करून जात होते. जर माझ्यातील ती एक कमी वगळली तर माझ्यात काहीही कमी नव्हती. मी स्वयंपाकही खूप चांगल्या प्रकारे करत होती आणि शिकण्यातही मी चांगली होती. मला बऱ्यापैकी शिवणकामही येत होते. पण समाजात सुंदरतेला जास्त महत्त्व दिले जाते. एखाद्या व्यक्तीमध्ये कितीही गुण असतील, पण ती जर दिसण्यात सावळी असेल तर तिला नाकारले जाते. हे एक कटू सत्य आहे. मला जेही स्थळ येत होते ते मला याच कारणामुळे नाकारत होते, कारण मी खूप सावळी होती आणि माझ्या लहान बहिणीला पसंत करत होते. त्यांना हे तर समजत नव्हते की या गोष्टींमुळे मला किती त्रास होत आहे. ते निघून गेल्यानंतर मी खूप रडत असे आणि माझी आई मला समज घालत असे. हळूहळू वेळ असाच निघू लागला आणि माझे वयही वाढू लागले होते. काही दिवसानंतर माझ्या लहान बहिणीचे लग्न झाले. मी आणि माझ्या आई वडिलांनीही माझ्या लग्नाची अपेक्षा सोडून दिली होती. पण जेव्हा मला फेसबुकवर दीपक भेटला तेव्हा माझ्या मनात पुन्हा एक आशेचा किरण जागे झाला. तो दिसण्यात सुंदर होता. मी माझा एकही फोटो फेसबुकवर टाकला नव्हता, पण जेव्हा मी दीपकला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तेव्हा त्याने ती लगेच ॲक्सेप्ट केली आणि त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांशी बोलू लागलो. थोड्या दिवसात दीपकने माझ्याकडून माझा फोटो मागितला. आधी तर मी खूप टाळण्याचा प्रयत्न केला, कारण माझ्या मनात भीती होती, पण दीपक मला खूप फोर्स करू लागला. त्यानंतर मी फिल्टर लावून एक चांगला फोटो काढला आणि त्याला पाठवला. त्यामुळे माझा फोटो खूप सुंदर दिसत होता आणि फोटो पाहून दीपकला मी आवडू लागली. बरेच दिवस आम्ही एकमेकांशी बोलत राहिलो. त्यानंतर दीपकने मला प्रपोज केले आणि मला तर हीच अपेक्षा होती आणि ही गोष्ट मी घरात माझ्या आई वडिलांना सांगितली. दीपक एका प्रायव्हेट कंपनीत चांगल्या पदावर कामाला होता. हे ऐकून माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी फोनवर दीपकच्या घरचा पत्ता मागितला. पत्ता घेऊन माझे आईवडील दीपकला पाहण्यासाठी त्याच्या घरी गेले. मी खूप खुश होती, पण जेव्हा माझे आईवडील त्याच्या घरून आले ते खूप नाराज होते. जेव्हा मी माझ्या आईला विचारपूस करू लागली की काय झाले आहे, तेव्हा आई म्हणाली की काही नाही, ते तुझ्याशी लग्न करायला तयार आहेत.
आणि अत्यंत साध्या पद्धतीने त्यांना तुझ्याशी लग्न करायचे आहे. लग्न साध्या सरळ पद्धतीने करायचे आहे हे ऐकून मलाही थोडे खटकले होते. कारण दीपक त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पण आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार दिला. कारण माझे लग्न खूप मुश्किलीने होत होते आणि माझे वयही झाले होते. आता लग्नाची सर्व तयारी झाली. लग्नाच्या आधी मी माझ्या आईला सांगितले की आई, जर त्या लोकांनी आपल्याला एवढ्या अटी ठेवल्या आहेत तर आपल्याकडूनही एक अट त्यांना सांगावी. आई मला विचारू लागली की कोणती अट? मी म्हणाले की त्यांना सांगा आमच्या घरात मुलगी लग्नाआधी आपला चेहरा दाखवत नाही, कारण यामुळे माझ्या लग्नात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नव्हती. म्हणून मी अशा प्रकारची अट माझ्या आईसमोर ठेवली आणि मला कोणी पाहूही शकणार नाही. मी असा विचार करू लागली की एकदा फक्त लग्न झाले तर पुढे मी माझ्या प्रेमाने आणि माझ्या काळजीने सर्व काही ठीक करेल. माझ्या आईने माझ्या सांगण्याप्रमाणे दीपकच्या घरी ही अट सांगितली आणि त्यांनीही होकार दिला आणि थोड्या दिवसानंतर आमचे लग्न झाले. लग्नाच्या दिवशी माझी बहीण मला म्हणाली की चेहऱ्यावर कुठलेही प्रकारचे टेन्शन येऊ देऊ नको आणि चेहऱ्यावर घामही येऊ देऊ नको, त्यामुळे तुझा मेकअप खराब होईल. आधी मी या गोष्टीला मनावर घेतले नाही आणि मी माझ्या सासरी पोहोचली. लग्नाच्या रात्री मी रूममध्ये बसली होती आणि अचानक लाईट गेली. लाईट गेल्यानंतर मला घाम येऊ लागला आणि तेव्हाच मला माझ्या बहिणीची आठवण झाली. लाईट गेल्यावर मी घाबरून बाथरूममध्ये गेली आणि थोड्या वेळात लाईट आल्यावर बाहेर आली. आज मी दीपकला पहिल्यांदा पाहणार होती. तो येऊन बेडवर बसला होता आणि मी त्याला पाहिले. मी स्वतःच असा विचार केला होता की माझ्या लग्नात कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये आणि त्यामुळे माझे लग्न तुटू नये. कारण दीपकला पाहायला माझे आईवडीलच गेले होते. मी त्याला जसे फोटोमध्ये पाहिले होते तो तसाच सुंदर होता. त्याला पाहून मला थोडे टेन्शन आले होते की तो मला पसंत करेल की नाही. माझा रंग बघून तो मला सोडून तर देणार नाही ना, असे मला वाटू लागले. तरीही मी स्वतःला सावरत दीपक जवळ गेली आणि त्याच्या जवळ बसली. थोडा वेळ आम्ही दोघं शांत बसलो होतो. एकमेकांशी काहीही बोललो नाही. त्यानंतर दीपक मला म्हणाला की तू फोटोपेक्षाही जास्त सुंदर आहे. आयुष्यात मी पहिल्यांदा माझी स्तुती माझ्या पतीच्या तोंडूनच ऐकली होती. मला आनंदही होत होता आणि भीतीही वाटत होती. त्याने माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले होते, ते मला दिले आणि दीपक मला म्हणाला की आता तू हातपाय धुवून फ्रेश हो आणि कपडेही चेंज करून घे, तुला बरं वाटेल. आता माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. मी विचार करू लागली की आता काय होईल, मी त्याला काय सांगू. पण दीपक मला पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगत होता. त्यामुळे माझा नाईलाज झाला आणि मी बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुतले आणि कपडे चेंज केले आणि बाहेर आली. बाहेर येताच दीपकचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. कारण तो मला म्हणाला की तू आता आधीपेक्षाही खूप छान दिसत आहे. त्याचे बोलणे ऐकून मी विचार करू लागली की दीपक एकदाही मला माझ्या सावळ्या रंगाबद्दल काहीच बोलला नाही. याउलट माझे कौतुक करत होता आणि मला खूप आनंद झाला. कारण भलेही माझे लग्न उशिरा झाले पण मला खूप चांगला जोडीदार मिळाला होता. मी हा विचार करतच होती की तेवढ्यात दार ठोकण्याचा आवाज येऊ लागला. दीपक दार उघडण्यासाठी उभा राहिला आणि स्टँड घेऊन चालू लागला. त्याला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने दार उघडले आणि समोर माझी नणंद दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. तिने दीपकला दुधाचा ग्लास दिला आणि ती निघून गेली. दीपकला पाहून मला जणू धक्काच बसला होता. मी रडू लागले. आज मला कळाले होते की माझी आई दीपकला पाहून आल्यावर एवढी शांत का होती. माझ्या घरात मला सोडून सर्वांना हे माहीत होते की दीपक अपंग आहे, पण त्यांनी माझ्यापासून ही गोष्ट लपवली होती. कारण त्यांना त्या गोष्टीशी काहीही घेणे देणे नव्हते. त्यांना फक्त एवढे अपेक्षित होते की काहीही करून माझे लग्न लवकर व्हावे. शिवाय तो चांगले कमवतही होता आणि म्हणूनच त्यांनी मला ही गोष्ट सांगितली नाही आणि माझे लग्न दीपकसोबत लावून दिले. ते त्यांच्या जबाबदारीपासून मुक्त झाले होते, पण माझे सुखाचे दिवस संपले होते. या विचाराने मी रडत होती आणि तो मला विचारू लागला की तुला तुझ्या आईवडिलांनी माझ्याविषयी काहीही सांगितले नव्हते का.
मी तर त्यांना सर्व काही खरं सांगितले होते, असे तो म्हणू लागला. कदाचित त्याला माझ्या रडण्याचे कारण समजले होते, म्हणूनच त्याने मला असे विचारले. तेव्हा मी त्याला म्हणाले की तू मला ही गोष्ट आधीच का सांगितली नाही. तेव्हा दीपक मला म्हणाला की आपले अरेंज मॅरेज नाही, आपण लव्ह मॅरेज केले आहे आणि प्रेम रंगरूप पाहत नाही. या गोष्टीचा मला काहीही फरक पडत नाही, कारण मलाही आजच हे माहीत झाले आहे की तू रंगाने एवढी सावळी आहे. पण मला या गोष्टीचे वाईट वाटले नाही. मला तुझ्याकडून काहीही तक्रार नाही, कारण माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि म्हणून मी या गोष्टींना महत्त्व दिले नाही. तो माझ्याजवळ येऊन माझ्या हातात हात घेऊन मला समजावू लागला, पण मी रागातच त्याचा हात झटकला आणि त्याच्यापासून दूर जाऊन बसले. माझे असे रूप पाहून तो शांत झाला आणि पलंगावर जाऊन झोपला. त्यानंतर मीही त्याला एक शब्दही बोलली नाही आणि शांतपणे जाऊन झोपून घेतले. आता असेच दिवसाआड दिवस निघत होते. आमच्या लग्नाला आता 15 दिवस झाले होते, पण अजूनही मी दीपकसोबत व्यवस्थित बोलत नव्हती, कारण मला असे वाटत होते की त्याने माझा विश्वासघात केला आहे. मी त्याच्या कुटुंबियांशी बोलत असे, सर्वांशी मिळून मिसळून राहत असे, पण मी त्याच्याशी काहीही बोलत नव्हती. दीपक जेव्हाही माझ्याजवळ येत असे तेव्हा तो मला माझ्या रागाचे कारण विचारत असे, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे, पण मी त्याच्याशी काहीही बोलत नव्हती. दीपकचे संपूर्ण काम लॅपटॉपवर होते, त्यामुळे तो वर्क फ्रॉम होम करू लागला आणि तो त्याच्या कामात एवढा व्यस्त झाला की त्याला जराही वेळ नव्हता. त्याला स्वतःची कामे करतानाही त्रास होत असे, उठतानाही त्याला त्रास व्हायचा. त्याला अशा अवस्थेत पाहून मी त्याला मदत करण्याऐवजी रागात पाहत असे. त्याची अशी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटत होते आणि रागही येत असे. दीपक मला काहीही सांगत असे किंवा माझ्याकडून काही मागत असेल तर मी त्याच्यावर चिडत असे. मी त्याच्यावर खूप राग करायची, पण तो एका शब्दानेही मला काहीही बोलत नव्हता. या उलट शांततेने तो सर्व काही ऐकून घेत होता. एके दिवशी दीपक मला म्हणाला की मी कामानिमित्त बाहेर जात आहे. तुला जर तुझ्या माहेरी जायचे असेल तर मी तुला सोडून देतो. तेव्हा हसून मी त्याला म्हणाली की तुझी एवढी क्षमता आहे का की तू मला कुठे घेऊन जाशील. माझ्या तोंडातून असे शब्द ऐकून त्याला वाईट वाटले आणि त्याचा चेहरा पडला. तो मला म्हणाला की मला गाडी चालवता येते. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मी विचार केला की त्याच्याकडे ऑटोमॅटिक गाडी असेल आणि मी दीपकला म्हणाली की ठीक आहे, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. मला हे पाहायचे होते की तो गाडी कशा प्रकारे चालवतो. जेव्हा मी गाडी पाहिली, ती गाडी इतर गाड्यांसारखीच नॉर्मल होती, पण तो एका पायानेच ती हँडल करत होता. हे पाहून मला नवल वाटले. जेव्हा आम्ही रस्त्याने जात होतो तेव्हा भरपूर लोक आमच्याकडे आश्चर्याने पाहत होते. जेव्हा एका ठिकाणी आमची गाडी थांबली, त्या ठिकाणी काही मुली उभ्या होत्या. हसतच त्या मला पाहून म्हणाल्या की मुलगा एवढा सुंदर आहे आणि त्याची पत्नी किती काळी आहे. ही गोष्ट आम्ही दोघांनीही ऐकली होती. मला तर त्या मुलींवर खूप राग येत होता. त्यांच्या अशा बोलण्यामुळे मला माझा भूतकाळ आठवला होता आणि माझा चेहरा पाहून दीपकला हे कळून चुकले होते की मला वाईट वाटले आहे. पण तो मला समजावू लागला की लोकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर, अशा गोष्टी मनाला लावू नकोस. तू माझ्यासाठी खूप सुंदर आहेस आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे. त्यावर मी रागातच त्याला म्हणाली की खूप झाले आता, माझे कौतुक करू नकोस. तुला माहिती आहे का, अपंग व्यक्तीसोबत आयुष्य काढणे एका मुलीसाठी किती कठीण आहे. हे ऐकून तो शांत झाला आणि थोड्याच वेळात माझे घर आले. त्याने मला घराबाहेर सोडले आणि तो जाऊ लागला. जाता जाता त्याने मला सांगितले की निशा, जर तू माझ्यासोबत खुश नाही तर तुला योग्य वाटेल तो निर्णय तू घेऊ शकतेस. यात मी तुला काहीही आळा घालणार नाही. माझ्याकडून तुला पूर्ण सूट आहे. मी म्हणाले की ही गोष्ट एवढी सोपी असते तर मी कधीच तुला सोडले असते. आणि एवढे बोलून मी गाडीवरून उतरली आणि त्याच्याकडे न पाहताच घरात गेली आणि दार बंद केले. थोडे दिवस माहेरी राहिल्यावर मला हे जाणवू लागले की माझे घर नाही, माझे खरे घर माझे सासर आहे. आणि 8 दिवसानंतर मी माझ्या भावासोबत माझ्या सासरी निघून आली. माझ्या भावाला महत्त्वाचे काम होते, त्यामुळे त्याने मला सासरी सोडले
आणि लगेच निघून गेला. जेव्हा मी घरात गेली तेव्हा माझी सासू आणि नणंद माझ्याच बाबतीत काहीतरी बोलत होते. ते दीपकला म्हणत होते की तू एवढा सुंदर आहेस, तुझ्यात काही कमी नाही. एवढ्या काळ्या मुलीला तू कसे काय पसंत केले? तुझी प्रगती पाहून तुला बरेच स्थळं आले होते. तुला एक चांगली नोकरी आहे, पगार आहे आणि घरदार सर्व काही व्यवस्थित आहे. तरीही तू त्या मुलीला पसंत केले. तू पाहिले आहे का? ती तुला जराही शोभत नाही. तो रागातच त्याच्या आईला व बहिणीला म्हणाला की तिच्या बाबतीत काहीही चुकीचे बोलू नका. ती माझी पत्नी आहे आणि ती किती सुंदर आहे हे मलाच माहिती आहे. ती मनाने खूप सुंदर आहे आणि मी तिच्यासोबत खूप खुश आहे. त्यामुळे या गोष्टीचा जास्त विचार तुम्ही करू नका. आणि हे सर्व ऐकल्यावर मी खाली मान घालून शांततेने माझ्या रूममध्ये निघून गेली. आणि मला हे जाणवू लागले की मी दीपकसोबत किती चुकीचे केले आहे. मी हाच विचार करत होती तेवढ्यातच दीपक माझ्या रूममध्ये आला आणि मला पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. तो मला म्हणाला की तू केव्हा आलीस? तेव्हा मी दीपकला म्हणाली की मी योग्य वेळी आले आहे. आणि एवढे बोलून मी त्याचा हात पकडला आणि त्याला पलंगावर बसवले. मी दीपकच्या पायाजवळ जाऊन बसली. आज त्याला मला पाहून खूप आश्चर्य वाटले होते. दीपक मला विचारू लागला की तू अशी माझ्या पायाजवळ का बसली आहेस? त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून मी ढसाढसा रडू लागली. आणि आज मला माझी चूक समजली होती. दीपकचे माझ्यावर मनापासून प्रेम होते, म्हणूनच त्याला माझ्यात कुठलीही कमी दिसत नव्हती आणि मी फक्त त्याच्यात कमतरता शोधत होती. मला या गोष्टींची जराही जाणीव झाली नाही. पण आता मला कळून चुकले होते की त्याचे माझ्यावर खरे प्रेम आहे. म्हणूनच मी त्याच्याकडून माफी मागितली. आता मी त्याला खूप प्रेम देण्याचा आणि त्याची साथ कधीही न सोडण्याचा निर्णय घेतला. आज आम्ही दोघेही खूप खुश होतो. आनंद तर मला या गोष्टीचा होता की माझ्या पतीचे माझ्यावर खूप प्रेम होते. तो एक समजदार आणि चांगला व्यक्ती होता. तर मित्रांनो, मला आशा आहे की आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण प्रेम हे शरीर बघून होत नसते, तर ते मन बघत असते. दीपक निशावर मनापासून प्रेम करत होता, त्यामुळेच त्याला तिच्यात काहीही कमी दिसली नाही. त्याच्या निस्वार्थ प्रेमामुळे तिलाही आपली चूक कळाली आणि अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित झाले. मला आशा आहे की या कथेतून आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल. जर आपणास कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.